वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 विषय परिसर अभ्यास पेपर 1 साठी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट 20 प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. यापूर्वी आपण ऑलरेडी 10 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण ॲड करत आहोत परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सकाळचे 11, संध्याकाळचे 5, मध्याह्न किंवा संध्याकाळचे 4, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय आहे तर ऑप्शन 1 सकाळचे 11. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे हे बघा, या ठिकाणी संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे की रेखावृत्तामधील प्रत्येक 15 अंश अंतर म्हणजे 1 तास वेळ फरक दिले आहे. ओके, यानंतर हे बघा 30 पूर्व म्हणजे दुपारी 2 वाजले शोधायचे. ओके, 15 पश्चिम म्हणजे पायरी नंबर 1 म्हणजे 30 अंश पूर्व ते 15 अंश पश्चिम, एकूण अंतर किती झालं तर 45 अंश. म्हणजे 30 + 15 म्हणजे 45 अंश हे अंतर या ठिकाणी झाला. यानंतर दुसरी पायरी बघा, दुसरी पायरी जशा प्रकारे दिलेली आहे की 45 / 15 बरोबर किती तर 3 तास झाले. म्हणजे टोटल फरक किती तासाचा झाला तर 3 तासाचा फरक या ठिकाणी झाला. पायरी नंबर 3 दिलेली आहे की पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वेळ कमी होतो. ओके, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वेळ कमी होतो म्हणून 2 PM 3 तास. या ठिकाणी एक वोल दिलेला आहे की 11 AM म्हणजे 11 वाजले असतील. म्हणजे ऑप्शन जे 1 आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हे बघा, प्रश्न तुम्ही पाहू शकतात की दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 3 विधाने दिलेली आहे. म्हणजे किती विधान बरोबर आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हे बघा, श्रव्यातील ध्वनी, पाश्चरायझेशन पद्धत किंवा कॅरमलायझेशन पद्धत, अशा प्रकारे 3 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो. तर हे बघा, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 1 आणि 2 असेल तो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे B आहे म्हणजे फक्त अ आणि ब या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 1 मिनिट. ओके, आता तिसरा प्रश्न बघा. तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील पर्यायापैकी योग्य विधाने कोणते. आता हे बघा मित्रांनो, 4 विधाने, 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि योग्य विधान कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे की आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. ऑप्शन 2 काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. ऑप्शन 3 प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. आणि ऑप्शन 4 अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर राहणार आहे ते असणार आहे ऑप्शन 3 की प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4.
चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे. ऑप्शन 2 दिलेला आहे की भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे. ऑप्शन 3 दिलेला आहे की उत्तर भारतात निर्माण होणारे कमी वायुदाब, किंवा ऑप्शन 4 दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे जे प्रमुख कारण आहे ते असणार आहे पर्याय 2 की भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न EVS म्हणजे परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात. मित्रांनो, टोटली अनालायसिस करून आपण या ठिकाणी हे प्रश्न ॲड केलेले आहे, कारण 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न ॲड केलेले आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न दिलेला आहे की मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली, आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 13 आणि 5 म्हणजे 18. ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न दिलेला आहे की परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, सात्मीकरण, संक्रमण, उत्सर्जन किंवा रसाकर्षण. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी दिलेला आहे उत्सर्जन, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की विघटक हे मृत सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर दिलेलं आहे की विघटन दरम्यान विघटक उत्सर्जनाच्या प्रक्रियेद्वारे परिसंस्थेत पोषक द्रव्ये परत सोडतात. ही उत्सर्जित पोषक द्रव्ये नंतर अन्नसाखळीत इतर सजीवांना वापरण्यासाठी उपलब्ध होतात. आणि शेवटी दिलेला आहे की विघटक पोषक चक्रात आणि परिसंस्थेत संतुलन राखण्यासाठी जबाबदार असतात. अशा प्रकारे संपूर्ण माहिती या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न आहे की शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने, 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेली आहे आणि रक्तबिंबिका म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न आहे की मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, खत, जिलेटिन, कीटनाशके किंवा औषध. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहेत. तर हे बघा, लक्षात ठेवा, मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे, तर खत आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, छत्तीसगड राज्याच्या दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याच्या नैऋत्य भाग. अशा प्रकारे ऑप्शन 1 दिलेला आहे. पर्याय 2 दिलेला आहे की छत्तीसगड राज्याच्या मध्य भाग आणि ओडिसा राज्याच्या पश्चिम भाग. ऑप्शन 3 पूर्वेचे पठार किंवा ऑप्शन 4 कर्नाटकचे पठार. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता. तर हे बघा, ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे कर्नाटकचे पठार, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. या संदर्भात माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे की मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश म्हणजे कर्नाटकचे पठार हा आहे. कर्नाटकच्या पठारी प्रदेशाला 2 भागात विभागले जाते, ज्यापैकी पश्चिमेकडील डोंगराळ भागाला मलनाड आणि पूर्वेकडील सपाट उत्तर असलेल्या मैदानाला मैदान असे म्हणतात. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन, माहिती, स्पष्टीकरण दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज
शिवनेरी किल्ला, तशाच प्रकारे समर्थ रामदास डॅश डॅश अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि जांब आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास या ठिकाणी 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी सोबतच समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की ग्रीन हाऊस या शब्दाचा वापर प्रथम कोणी इसवी सन 1896 मध्ये केला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ग्रिफिथ टेलर, एजी टॉयले, ऑप्शन 3 स्वाते अर्हेनियन्स, ऑप्शन 4 अर्नस्ट हॅकले. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की ग्रीन हाऊस शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला. तर हे बघा, स्वाते अर्हेनियस म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण 1896 मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ यांनी प्रथमच ग्रीन हाऊस प्रभाव या संकल्पनेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आणि या शब्दाचा वापर केला. अशा संदर्भात माहिती सुद्धा आपण दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की हवामान बदल निर्मितीमध्ये मानवनिर्मित कारणे कोणती. तर हे बघा, मानवनिर्मित कारणे कोणती अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हरितगृह परिणाम, जंगलतोड आणि जीवाश्म इंधन हे तिन्ही कारणे या ठिकाणी येणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, वरील सर्व आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की जागतिक तापमान वाढीचे कारण कोणते नाहीत. आता हे बघा, जागतिक तापमान वाढीचे कारण कोणते नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. हरितगृह वायू परिणाम, बर्फाचे वितळणे, सौरतापाचा परिणाम किंवा परावर्तित अवरक्त किरणांचे शोषण. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की तापमान वाढीचे कारण कोणते नाही. तर बर्फाचे वितळण या ठिकाणी आपले कारण नसणार. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. हे बघा, या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे की जागतिक तापमान वाढीचे कारण बर्फाचे वितळण ही नाहीत. बर्फाचे वितळण हा तापमान वाढीचा परिणाम आहे कारण नाही. हरित वायुगृह, सौरताप आणि अवरक्त किरणांचे शोषण तापमान वाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती सुद्धा पाहू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा जे प्रश्न आहे की डॅश डॅशच्या त्रुटीमुळे वजनात घट, वाढ, खुटणे हे विकार संभवतात. अशा प्रकारे विज्ञान विषयाशी संबंधित हा प्रश्न असणार आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. फॉस्फरस, सोडियम, निकेल किंवा सल्फर अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे सर की डॅश डॅशच्या त्रुटीमुळे वजनात घट, वाढ, खुटणे हे विकार असतात. तर हे बघा, फॉस्फरस आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा डॅश डॅश असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, सम उतार असतो, मंद उतार असतो, बहिवक्र उतार असतो किंवा तीव्र उतार असतो. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा की नकाशातील समोच्च रेषा जेव्हा जवळ असल्यास जमिनीचा जे उतार असतो मित्रांनो तो तीव्र उतार असतो. म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र म्हणजे 90 मार्काचे हे नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. आणि प्राइस आपण फक्त 399 रुपये ठेवलेली आहे. म्हणजे कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे. 618 रुपयाचे हे नोट्स आहे आणि तुम्हाला फक्त 399 मध्ये आपण या ठिकाणी देत आहोत मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. म्हणजे जवळपास 90 पैकी 70 मार्क मिळाले पाहिजे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, असं आपला एक टार्गेट आहे मित्रांनो. काही
जास्त पेजेस नाही, म्हणजे कमी पेजेस आहे, परंतु संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे तिन्ही विषयाचा. आणि हिंदी आणि मराठी मिळून आपला जवळपास 60 पैकी 50 मार्काचा टार्गेट आपण ठेवलेला आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर सिम्पली हाय करा. तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात. कारण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 साठी आपण हे अपडेट नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील चिपको आंदोलन चळवळ यांचे प्रमुख वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 वैशिष्ट्ये, 4 विधाने, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, बरोबर विधान कोणता, तर झाडांना ऑर्लिंगन देऊन झाडे वाचविण्याची चळवळ हा आपला या ठिकाणी चिपको आंदोलन संदर्भात बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे. सूर्य पृथ्वी अणुकेंद्रक हा प्रश्न रिपीट झालेला आहे, परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट झाला होता. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 18 दिलेला आहे की शिवकालीन हिंदवी साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, बुरहानपूर व तुळजापूर, कारवार व धारवाड. ऑप्शन 3 तामिळनाडूतील वेल्लोर किंवा ऑप्शन 4 कर्नाटकातील बेलगाव. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा ठिकाण दर्शविणारा ठिकाण नसलेला प्रदेश कोणता, तर हे बघा, बुरहानपूर व तुळजापूर आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे सर की भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही, तर हे बघा, मूलभूत अधिकार कोणता नाही, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मानव अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार किंवा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. 4 ऑप्शन्स आहे. आणि प्रश्न आहे की संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही, तर मानव अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की डॅश डॅश बेटे हे डॅश डॅश बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय किंवा अमनदीव. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट 2026 साठी आपले क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे, ज्यामध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, EBS पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र पेपर 2 साठी अशा प्रकारे 2 वेगवेगळे संच आपण तयार केलेले आहे मित्रांनो. 399 आपण प्राइस ठेवलेली आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी, प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्न संच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे विथ आन्सर की. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.